निलेश आणि सचिन घायवळच्या गुन्हेगारीची सर्वत्र चर्चा। निलेश घायवळ पळाला स्वित्झर्लंडला, तर सचिन घायवळ गायब। पुण्यात दहशत माजवणारा घायवळ नेमका कोणत्या गावचा? घायवळांचं गावातील आलिशान घर नेमकं आहे तरी कसं? घायवळ बंधूंची पुण्यात भाईगिरी तर गावात नेतेगिरी। गावकऱ्यांचं काय आहे म्हणणं? टॉप न्यूज मराठीची टीम पोहोचली घायवळच्या गावात। पहा सोनेगाव मधून टॉप न्यूज मराठीचा ग्राउंड रिपोर्ट। निलेश घायवळच्या मूळ गावी म्हणजेच कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये असलेल्या सोनेगावमध्ये मी आत्ता उभी आहे। तुम्ही माझ्या मागे जर पाहिलं तर ही सोनेगावची ग्रामपंचायत आहे आणि या ग्रामपंचायतीच्या अंतर्गत असणारी जी इथली घरं आहेत, इथले जे स्थानिक नागरिक आहेत ते सगळे आता कुठेतरी या घायवळ बंधूंच्या समर्थनार्थ समोर आलेले पाहायला मिळतात। इथे जमलेले हे सगळे जे नागरिक आहेत ते पहिल्यापासून खरं तर या घायवळ बंधूंना ओळखतात, त्यांच्या कुटुंबाला ओळखतात आणि त्यांच्याविषयी बोलण्यासाठी सगळेजण इथे जमलेत। नेमकं त्यांना या घायवळ बंधूंविषयी किंवा त्यांच्याबद्दल जे काही बोललं जात आहे त्यांच्याविषयी, त्याच्याविषयी काय वाटतंय हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय सांगाल, तुमचं नाव काय आणि तुमचा घायवळ कुटुंबाशी संपर्क किंवा त्यांच्याशी संबंध किती वर्षांपासून? मी पद्माकर मोहन बिरंगळ, माजी सरपंच सोनेगाव। तर जी गेली 15-20 दिवस निलेश भाऊ घायवळ आणि सचिन सर घायवळ यांची जी बातमी चालू आहे महाराष्ट्र राज्यात, तर ही राजकीय आकर्षापोटी चालवला हा कार्यक्रम आहे की समजा विरोधकांना जर ह्यांचं यश पचत नसेल तर त्यांच्यावर काहीतरी कुरगोडी करून त्यांना जर जेरबंद केलं तर मग आपला विजय निश्चित होईल। ह्या अनुषंगाने समजा येणाऱ्या भविष्यात 2-3 महिन्यानंतर जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणुका ग्रामपंचायतीच्या हो घातलेल्या आहेत। मग त्यांचा विरोधकांचा पराभव हा निश्चित दिसतोय। मग ह्यांचं जे वर्चस्व चालू आहे जनतेच्या मनातलं, तर ते कुठंतरी बंद केलं तर त्या माध्यमातून आपला विजय निश्चित होईल, म्हणून ह्यांना जेरबंद केलं जाते। ह्याच्यात दुसरं काही कारण नाही, हे दोषी नाहीत। ह्यांच्यापासून गावाला, तालुक्याला, जिल्ह्याला कुठल्याला त्रास नाही, पण निवळ राजकारण केलं जाते। मग ह्यांच्याकडे असताना त्यांनी काही त्यांच्या कुरघोड्या केल्या नाही, पण विरोधात गेले मग त्यांच्याकडे असताना जर काही नाही होत विरोधकांकडं आणि मग समोरच्याकडे गेले की हे दोषी, स्वतःकडे असला की बाबू लोकांकडे असला कार्ट, अशा भूमिकेनुसार त्यांचा राजकीय आरोप आहे, असं आमचं गाववाल्याचं म्हणणं आहे। नक्कीच आत्ताचं जे खरं तर या सगळेच जमलेले हे सगळे नागरिक आहेत, खूप अनेक वर्षांपासूनच या सगळ्यांचे संबंध आहेत या घायवळ बंधूंची। काय सांगाल, काय वाटतं तुम्हाला? जसं ते म्हटले की जाणून बुजून या सगळ्यामध्ये गोवलं जात आहे, त्यांचा या सगळ्या गुन्ह्याशी काहीही संबंध नाही असं म्हणणं आहे, तुम्हालाही तसंच वाटतं? हॅलो, मी दादासाहेब शिवमूर्ती घायवळ, भाऊंच्या घरातलाच माणूस। आता घरातला माणूस असल्यामुळे लोक काय म्हणते, ह्या घरातला माणूस काही बी म्हणू शकतो, अजिबात काही म्हणू शकत नाही। हे काय, ह्या लोकांना काय झाले आणि काय नाही लोकांना कळणार। आता हे पूरग्रस्त काय झाले, हे रोहित दादांनी दुसरंच काही उठवलं का? मग उठवायचं, अहो लोकांसाठी मदत करा ही टाकून दिलं। 2 तालुक्यात भाऊनी जर काही केलं असलं तर ती काढायची, ती दिलं टाकून आणि दुसरंच काही कारणं जोडतात का? मग जोडायची। पूरग्रस्त लोकांची किती फजिती झाली, काय झाली, ह्यांच्या संदर्भात बोलायचं तुम्ही। ती दिलं टाकून आणि भाऊ कुठे गेला आणि ही कुठे गेला आणि ती कुठं, असं म्हणून नाही। ह्यासाठी चांगलं ही करावा आणि भाऊवर कटली अलगड आणून नाही आणि काहीच करू नये। अलगड आली तर तुम्ही शोधा की, एवढं माझं म्हणणं आहे। तुम्ही सध्या या गावचे सरपंच आहात, काय वाटतं तुम्हाला? जे काही आरोप केले जात आहेत या आरोपांमध्ये खरंच तथ्य आहे असं तुम्हाला वाटतं? अजिबात तथ्य नाही। घटना घडली 18 तारखेला आणि भाऊ 9 तारखेला लंडनला निघून गेले, ह्याच्यामध्ये काही तथ्य नाही। किंवा आता पुण्यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर या निलेश घायवळ टोळी चालवली जाते तिथं, म्हणजे निलेश घायवळ टोळीच्या अंतर्गत त्यांच्यावरती 25 पेक्षा जास्त गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत। गावच्या या संपूर्ण एरियामध्ये तसं काही गुन्हेगारीचं त्यांनी कधी केलं? अजिबात आमच्या गावामध्ये भाऊंनी कोणालाही त्रास दिलेला नाही, उलट त्यांनी मोठं असं काम केलंय, पाणी वाटप केलंय, जामखेडमध्ये भरपूर प्रमाणात ही केलंय, सत्कार्य चांगलं केलंय त्यांनी। आणि प्रत्येक भांडणं कोणाचे असेल तर भाऊ भांडणं बसून मिटवतात। 11 ग्रामपंचायत भाऊंनी बिनविरोध केले तालुक्यामध्ये पहिले आणि त्या सर्व बसून केल्या।
नाही, या सगळ्यामध्ये केवळ राजकीय गोष्टी आहेत म्हणून त्यांना अडकवलं जाते असं तर नाही ना म्हणता येणार. असा कधी प्रसंग बी आलेला नव्हता ना. त्यांच्या समोर जरी गेलं तरी चांगलेच बोललेले इथून पाठीमागं. आणि असं राजकारणाच्या ह्या गोष्टीचं असं बी सांगू शकत नाही. नेमकं झाली ही घटना ही आम्हाला बी नाही ना माहिती पूर्णपणे. इतकी तर माहिती नाही देऊ शकत ना. मग ह्याच गोष्टीसाठी म्हणत होते की नेमकं झाले काय हे तर पुरेपूर माहिती पाहिजे. पण आता जे काही या सगळ्यामध्ये म्हटलं जात आहे की आता जे सचिन घायवळे त्यांच्यावरती सुद्धा मकोक्याची कारवाई होणार आहे. निलेश घायवळावरती तर आधीपासूनच मकोक्याची कारवाई अनेकदा झाली, आता सुद्धा तशा पद्धतीची कारवाई होणार आहे. सचिन घायवळबद्दल काय तुम्ही माहिती द्याल? म्हणजे खरंच त्यांचा या गुन्हेगारीशी काही संबंध आहे? ते शिक्षक आहेत, ते गुन्हेगारी बिनेगारी काय करीत नाहीत. त्याचं सत्कार्यात सगळ्यात मोठा वाटा आहे तालुक्यात. आमच्या नाही तालुक्यात जिल्ह्यामध्ये वाटा आहे सगळ्यात. सगळे जेवढे मोठे मोठे कार्यक्रम असतील तिथं असतील ते सरांचा मोठा वाटा आहे तिथं. पाणी पुरवठा असेल, सप्त्याचे कार्य असतील, कुठलं काय असेल, भाऊभावाची भांडणं असतील, सगळ्यात मोठं सहकार्य त्यांचं आहे सचिन सरांचं. तरी पण त्यांना का अडकवलं जातं असं वाटतं? हे राजकीयच हेतू यांचा. ही रोहितदादाचं त्यांचं काम केलं आहे पहिलं, मग ही रोहितदादाचं कारस्थान आहे सगळं. जास्त सरांना गुतवायचे पडले त्यांना. जिल्हा परिषदेचं इलेक्शन जवळ आले त्याच्यामुळे त्यांना गुतवायचे पडले रोहितदादाला. मग थोडक्यात जिल्हा परिषदला उभं राहू नये असं वाटतंय. परत येते काका मी तुमच्याकडे. जिल्हा परिषदला उभं राहू नये म्हणून हे सगळं केलं जाते असं तुमचा थेटपणे आरोप आहे. निश्चितच. आणि गेल्या पंचवार्षिकला 42,000च्या लीडनं रोहितदादा निवडून आले होते. यावेळेस ते 1200वर लीड आलेले. कारण त्यावेळेस सर रोहितदादाकडे होते आणि नंतर इकडं आल्यानंतर इतकं लीड तुटलंय हे त्यांना पराभवाची सामना करावा लागणार आहे झेडपीमध्ये. म्हणून त्यांनी हे जास्तीत जास्त प्रयत्न चाललाय त्यांचा. कोणाचा रोहित पवारांचा जास्त राजकीय हस्तक्षेप आहे, दुसरं काही नाही याच्यातून. मग आता राम शिंदेचा यावेळेस जो काही प्रचार केला घायवळ बंधूंनी मिळून, त्यामुळे कुठेतरी रोहित पवारांना हे आवडलं नाहीये म्हणून हे सगळं. निश्चितच त्यांना ते आवडलेलं नाही म्हणूनच हे त्यांना अडकवण्याचा प्रयत्न चालू. पुण्यात सुद्धा म्हणजे आजचीच आपण जर अपडेटेड बातमी पाहिली तर पुणे असेल किंवा धाराशिव, अहमदनगर सारख्या जवळपास 40 वेगवेगळ्या ठिकाणचे जमिनीचे कागदपत्र वगैरे अशा संदर्भातली सगळी माहिती पोलिसांना मिळतीये. तर या सगळ्यामध्ये तुम्हाला काय वाटतं, अशा पद्धतीने जबरदस्ती जमिनी बळकावलेल्या आहेत, ताबे मारलेले आहेत वगैरे असं काही इकडे घडलं? ते पुण्याला त्यांचे सचिन सरगावळे पुण्याला शाळेवर शिक्षक आहेत. त्यांचा आणि ह्या पवन चक्क्याचा किंवा एखाद्या घरावर ताब्यात घेण्याचा ह्याचा अर्थात काही संबंध नाही ना. आणि निलेश गायवळांचा संबंध नाही त्याच्यात काही. निलेश गायवळे सामाजिक कार्यकर्ते. कोरोना काळात त्यांनी सॅनिटायझर वाटप करणं, मोफत पाणी पुरवठा केला लोकांना आणि ह्यातून त्यांची जी जनमत वाढलं हे विरोधकांना खटकत चाललं. म्हणून विरोधकांनी हे डाव टाकून त्यांच्यावर काहीतरी कुरघोड्या केल्या. त्यांचा आणि हा दुसऱ्या लोकांच्या प्रॉपर्टीचा काही संबंध नाही. या गावातल्या काही ग्रामस्थांशी सुद्धा बोलणार आहोत. त्यांना या सगळ्या घायवळ प्रकरणावरती त्यांचं मत काय हे सुद्धा जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. आता माझ्या बरोबर एक आजोबा आहेत. काय सांगाल आजोबा, सध्या निलेश घायवळ प्रकरणावरून खूप राज्यामध्ये बरीच चर्चा चालू आहे. तुमच्यासाठी काय वाटतंय? तुमच्यासाठी निलेश घायवळ गुंड आहे का? त्यासाठी देव माणूस आहे. गावातली कामं ही करतोय. पहिल्यापासून देव माणसाहूनच आहे ती. हां, कोणाला तकलीफ नाही, काय नाही. एवढे कोणाला सहकार्य करते ती. देव कसल्या अडचणी, पैसा पाणी देवाने माणूस आहे ती. काही पण त्यांच्यावरती पुणे शहरामध्ये तर एवढे गुन्हे दाखल आहेत. झाले असतील पण इथं नाही ना. या 5-35 खेड्यात कुठंच नाही. इथे कुठेच काय नाही, काहीच नाही. देवाने माणूस आहे. गुन्हे दावायची गरजच नाही काही. किंवा त्यांच्यावरती जे आरोप केले जातात की त्यांनी बऱ्याच शेतकऱ्यांकडून दमदाटी करून जमिनीवरती ताबे वगैरे नाही मारले. काय नाही काय चुकीची बात नाही. चुकीचं साहेब मॅडम. काय तुम्हाला काय वाटतं ते हे सगळ्या प्रकरणामधून निर्दोष सुटतील का? हा, निर्दोष कवा सुटणार आहेत ते. त्यांचा आरोपच नाही ना काही. हा, आता असतेच कोणी काही नाही दाखवले करायला मोकळीच आहेत अशी वानगाडी. काय ते नेहमी गावाला येत असतात. गावाला आले की तुमच्याशी काही भेटी हा, गाठी घेतात का? आली माझीच गाठ घेते ती. आली मामा म्हणून. मामा म्हणतात हा मग तुमच्या पुतण्या भाच्यांसारखे आहेत हा, थोडक्यात. भाषासारखं कवा बी. मग त्यांनी जी काही पुणे शहरामध्ये इतकी गुन्हेगारी केली किंवा त्यांच्यावरती जे काही आरोप होतात, तुम्हाला काय वाटतं या गुन्हेगारीतून त्यांनी खरं तर बाहेर पडायला पाहिजे होतं? बाहेरच पडायला पाहिजे. नाहीच, गुन्हाच नाही त्यांच्यावर दाखल काहीच. काय खोटे आरोप आहेत. हा, खोटे सगळे. 4 दिवसात 1 दिवसाला म्हणले तर इथं सोनेगाव येतात ते. कोणतरी जाणून बुजून केली त्यांना.
निलेश घायवळने पुण्यामधल्या तरुण मुलांना गुन्हेगारीकडे वळवलं असा आरोप त्यांच्यावरती होतो. तुम्हाला काय वाटतं? येस, हे म्हणजे सगळं चुकीचं आहे. म्हणजे आतापर्यंत म्हणजे आता आमच्या म्हणजे गावातले म्हणजे सध्या मेन कार्यकर्तेच आहेत त्यांनी म्हणजे आतापर्यंत पुण्याला जे लोक नेले त्यांना म्हणजे भरपूर पद्धती म्हणजे कामाला पण चांगल्या पद्धतीने लावलेलं आहे. परंतु कसं आता हे महाराष्ट्रामध्ये न्यूज चाललेली आहे ते आता आम्ही पाहतो, आम्ही प्रत्येक वेळेस न्यूजला पाहतो, पण ते आम्हाला ती म्हणजे खटकते की बाबा हे सगळ्या चुकीच्या गोष्टी चाललेल्या आहेत किंवा आता भाऊ पळून गेले वगैरे. आता त्यांच्या लंडनला म्हणजे मुलाच्या शिक्षणासाठी गेलेले आहेत. परंतु आता चुकीच्या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात न्यूजला, मीडियामध्ये चालले सगळे चुकीच्या पद्धतीने चालले. पण जसं आता पुण्यामध्ये म्हटलं जातं की त्यांनी अनेक तरुणांना स्वतःची मुलं चांगल्या शाळांमध्ये शिकवली, चांगल्या परदेशात शिकायला पाठवली, मात्र इतरांच्या मुलांना गुन्हेगारीकडे वळवलं. तर हे खरं आहे का? तुम्हाला पण असं वाटतं गावातल्या तरुणांना असं कधी नाही ना, चुकीचं आहे. नाही ना, हे चुकीचं आहे सगळं. गावातल्या तरुणांना तुम्ही तर पाहता आता म्हणजे आमच्या गावामध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीने कामं बी आहेत त्यांचे तरुण मुलं बी त्यांच्यामुळे आमचे आता उत्स्फूर्तपणे सगळ्या गोष्टी कामाला बी कामं करतात. पण आता हे न्यूजमध्ये चालले सगळ्या चुकीच्या बातम्या आहेत त्या सध्या. कामाला लावलंय काही जणांना? हो, भरपूर लोकांना कामाला लावलं. चांगले म्हणजे पुण्यामध्ये चांगलं टॉपच्या लेवलच्या लोक म्हणजे कामामध्ये आहेत सध्या मुलं, त्यांनी चांगल्या पद्धतीने लावलं. पण एवढे जे आरोप होत आहेत त्यांच्यावरती, त्या आरोपात काहीतरी तथ्य असेल असं वाटतं कधी? नाही ना, पण आता कसं आता सध्या आता मीडिया ट्रायल चालला सध्या म्हणजे आता आमच्या सचिन सर त्यांना आता सध्या आमच्याकडे म्हणजे पंचायत समिती लढवायची होती ना, जिल्हा परिषद पंचायत समिती. आता शेवटी आता विरोधक असतातच ना, विरोधाला विरोध करणारे लोक असतातच, चांगल्याला शेवटी विरोध करणारे लोक असतातच ना, म्हणजे असं असतं ना. पण त्यांच्यावरती हा जो काही ते गुंड आहेत, कुख्यात गुंड आहेत, गँगस्टर म्हणलं जातं, हा डाग पुसला जावा असं वाटतं का? 100% पुसला जावा. आता शेवटी कालच त्यांच्या आईने परवा दिवशी त्यांच्या आईने मुलाखत दिलेली, TV 9ला दिलेली मुलाखत. अक्षरशः डोळ्यात पाणी येते ते पाहिल्यानंतर. म्हणजे असं होतंय ना की आता शेवटी आईची म्हणजे प्रत्येक आता चुकीच्या गोष्टी होतात म्हणजे शेवटी आई वडील आता शेवटी त्यांच्या आईला कॅन्सर आहे, वडील बी आजार आहेत आणि अशा न्यूज यायल्यानंतर शेवटी लोक वाईटच आहे ना आता सध्या. म्हणजे जसं तुम्ही आत्ता म्हणलात की त्यांच्या आई वडिलांना इतकं वाईट वाटतं या सगळ्याचं, तुम्हाला ग्रामस्थ म्हणून सगळ्यांना वाईट वाटतं इथे, मग आतापर्यंत ते आले का नाहीत भारतात? यायला पाहिजे होतं, इतकं झालं. येणार ना, 100% येणार. ते काय थोडीच असे पळून गेलेत तर येणार ना शेवटी. पण आता शेवटी आता मीडिया ट्रायल चालू आहे, सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि त्यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी गेलं काहीतरी काम असेलच ना बाहेर गेलं. 100% एक 5-6 दिवसामध्ये ती तुम्हाला भारतामध्ये आलेली दिसते. तुम्ही म्हटलात की तुम्ही त्यांचे नातेवाईक आहात, तुमचेच नातेवाईक ते आहेत, हा भावकी आहे, मग आता त्यांच्यावरती इतके गंभीर स्वरूपाचे आरोप होतात, काय वाटतं तुम्हाला याबद्दल? असे आरोप का करायचे, कशासाठी? त्याचे हे करावा, त्यांनी पाठपुरावा करावा, हे करावा. आता हे तालुक्यामध्ये इकडं बघा मॅडम, आज तालुक्यामध्ये दोन्ही तालुक्यामध्ये काय झाली घटना पूरग्रस्ताची, ह्यांनी काय उठवायचं ती दादानी नीट करावा. ती दिलं टाकून आणि कुठं निलेश भाऊ इकडे गेला, निलेश भाऊ फरार झाला असलं म्हणून नाही. असे 2 तालुक्यात तुम्हाला वर हे दिलेलं आहे आम्ही, त्यासाठी तुम्ही ही करावा. ती दिलं टाकून तुमचं पुन्हा काय असेल ती बघावा. आत्ताच्या सध्याला ही काढू नाही. राम शिंदेने असे म्हणले आणि तेल तसे म्हणले असं म्हणूच नाही काहीच. हे आमचं ही आमची हलका आहेत शेतकऱ्यांची, ही जाणून घ्यायची दिलं टाकून. निलेश भाऊ कुठं लंडन गेला, फळान कुठं काय, हे म्हणण्याचे कारण नाही दादांचं, असं आमचं मला वाटतं. त्यांचं स्वतः या ठिकाणी घर सुद्धा आहे, मोठा आलिशान बंगला आहे. तो बंगला आत्ता जरी बंद असला तरी त्यांचं साहजिक या ठिकाणी येणं जाणं असतं. म्हणजे असतं ना, असतं. 15 दिवसाला महिन्याला येतात, 1-2 दिवस राहतात आणि आल्यानंतर ते सगळ्यांमध्ये सहभागी असतात. हो, असतात. आल्यानंतर आम्ही जातो. मी व्हेटरनरी डॉक्टर आहे आणि सरपंच आहे आणि त्यांचे जनावरं त्यांच्या घरी, ते जनावरं असल्यामुळे मी जाण्यात येतं. त्यांच्या जनावरं कुठले आजारी असले तर जाण्यात येतं. म्हणजे थोडक्यात त्यांच्या पुण्यामध्ये त्यांच्यावरती जे काही आरोप केले जातात, या आरोपांमध्ये फार काही तथ्य नाही असं तुमच्या सगळ्या ग्रामस्थांना वाटतंय. आता जर पाहायला गेलं तर या सगळ्यामध्ये दोन्ही घायवळ बंधूंवरती इतके गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत की इथून पुढे निलेश घायवळला सुद्धा भारतात परत आणण्यासाठी पुणे पोलिसांनी प्रयत्न चालू केले. जेव्हा त्यांना भारतात परत आणलं जाईल तेव्हा परत एकदा अटक केली जाईल आणि या सगळ्यामध्ये ते आणखीन अडकतील. तुम्हाला काय वाटतं या सगळ्यामध्ये, याच सगळ्या केसमध्ये आता परत त्यांना अटक केली जाईल जेव्हा ते भारतात येतील? तुम्हाला काय वाटतं, ही अटक खरंच उचित आहे की नाही? नाही, उचित नाही. अटक नाही, त्यांचा काही संबंधच नाही, सरांचा काही संबंध नाही. ते निलेश भाऊ गेले तिकडे, ती त्यांचं ही लंडनला मुलगा आहे त्यांचा, लंडनला त्या मुलाकडे गेले आणि ती मॅटर कधी झाली पुण्यातली घटना आणि ती गेलेत कधी 9-10 दिवसाचा फरक आहे.
तुमच्या गावच्या जिल्हा परिषदचं जे काही राग आहे तो पुण्यामध्ये काढलाय थोडं. हां तसं ते पुण्यामध्ये काढते. इलेक्शन मधले मतदार आमदारकीच्या वेळेसही रोहितदादाचं त्यांचं झाले त्याच्यामुळेच झाले. पण जरी आता इतकं सगळं झालेलं असलं तरी सुद्धा ग्रामस्थ म्हणून तुम्ही अजूनही पाठीशी आहात त्या सगळ्यांच्या? हो, आम्ही भक्कम पाठीशी आहोत त्यांचं गावाला पंचकृषीला सहकार्यच आहे. त्यांचं आमच्या पाठीशी असल्यामुळे आम्ही त्यांच्या फुल पाठीशी आहेत ना. आणि त्यांना ह्यांनाच त्रास नाही, विरोधकांचा त्यांच्या पक्षातल्या लोकांना सुद्धा त्रास आहे. आता कालची लाईव्ह बातमी किंवा तालुक्याचे विद्यमान तालुका अध्यक्ष ही त्यांच्या पक्षाचे, त्यांना सोडचिठ्ठी दिली. त्यांनी काल पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की माझी जिल्हा परिषदचे महिला बाल कल्याणचे अध्यक्ष होते, त्यांनी सुद्धा त्यांना वैतागून राजीनामा दिलाय ना. म्हणजे नुसतं आमच्या गावापुरता त्रास नाही, ह्यांचा टोटल महाराष्ट्राला त्रास आहे विरोधकांचा. पण आता जर आपण पाहायला गेलं तर ज्या रोहित पवारांचा त्यांनी आधी प्रचार केला होता ते रोहित पवार पण त्यांच्याशी संबंध नाही म्हणतात. ज्या भाजपच्या राम शिंदेचा त्यांनी यावेळेस प्रचार केला ते भाजप सुद्धा हात वर करते. म्हणजे घायवळ बंधूंच्या पाठीशी कुणीच राजकारणी नेते आता उभे राहताना दिसत नाही. नाही, मग घायवळ बंधूंचा यूज अँड थ्रोच का वापर सगळ्या नेत्यांना हवेसे वाटते. आणि संकटात आले की सगळ्यांनी हात वर करायचे आणि विरोधकांनी त्रास द्यायचा. हीच रणनीती चालून राज्यात आता सध्या. सगळे मिळून टार्गेट करतात. असं म्हणजे भाजपवाले टार्गेट करत नाहीत, शेवटी त्यांच्याकडे त्यांच्याच काम करतात त्या पक्षाचे. पहिलं राष्ट्रवादीचं काम करत होते त्यावेळेस त्यांना बरं वाटलं, आज ते भाजपचं काम करतात. राष्ट्रवादीच्या लोकांनी त्यांना त्रास दिला, आज त्यांना गुंड वाटायला लागले. त्यांच्याकडे असल्यानंतर ते साधू होते आणि आता विरोधात गेले की गुंड. तुम्हाला ते गुंड वाटतात की नाही? आम्हाला नाही ना गुंड वाटत, हे विरोधकांना गुंड वाटते. त्यांच्या विरोधकांना ते गुंड नाहीतच, तर त्यांना ही गुंड ही पदवी देणं चुकीचं आहे ना. ते समाजसेवक आहेत, सामाजिक कार्यकर्ते. आमचं असं म्हण आहे ते सामाजिक कार्यकर्ते, ते गुंड नाहीत. गुंड ही पदवी त्यांना नाही लागू. ते विरोधकांना त्यांच्या मागे किती गुंड त्यांनी तपासून पाहावं. त्यांची स्वतःची सावली तपासावं त्यांनी काय म्हणताय. 2 तालुक्यामध्ये त्यांनी पाणी पुरवठा मोफत केलेला आहे, त्यामुळे ते गुंड असू शकतात असं कसं मानता येईल. त्यांनी सर्वसामान्य माणसासाठी प्रयत्न केलेले आहेत. गोरगरीब 25 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावरती. ते पहिलं काय असतील ते विषय वेगळा, ते आम्ही तिथपर्यंत जाणार नाहीत, आम्हाला माहिती नाही ते. पण आता ते आमच्याकडे जे आले गावाकडे यायला लागल्यापासून, जेव्हापासून ते यायला लागलेत ना तेव्हा आमच्या गावाकडे सगळ्या लोकांशी चांगले आहेत, एवढंच म्हणू शकतो. तुमच्याशी मिळून मिसळून राहतात आले की एकदम अख्ख्या गावाशी मिळून मिसळून. गावातच नाही, हे पंचकृषी जामखेड तालुका असेल, कर्जत तालुका असेल, या सगळ्या तालुक्यामध्ये ते मिसळून राहतात, सगळ्यांशी मिसळून राहतात असं मला वाटतं. पण त्यांचा काही दोष नाही असं मला वाटतं. तुम्ही त्यांना समजा म्हणताय की समजा विरोधक म्हणतात हे गुंड आहेत. गुंड असल्यानंतर समजा त्यांच्या अहिल्यानगर आहे, बीड आहे आणि धाराशिव आहे, ह्या 3 जिल्ह्यात त्यांच्या साधी चॅप्टर केस सुद्धा नाही. मग चॅप्टर केस सुद्धा नाही, त्यांना गुंड कशाने म्हणायचं. साधी भावाची भांडणं लागली तर चॅप्टर केस करायला माणूस पोलीस स्टेशनला जातो. त्यांच्यावर एकही गुन्हा नाही ना 3 जिल्ह्यात. 3ही जिल्ह्यात नाही. अहिल्यानगरमध्ये नाही, धाराशिवमध्ये नाही, बीडमध्ये नाही. चेक करा म्हणा पोलीस स्टेशनला. साधी चॅप्टर सुद्धा नाही शिवी दिलेली, त्यांना गुंड कसं म्हणला. शेतकऱ्यांना अनेकदा दमदाटी करून जमिनी त्यांच्या ताब्यात घेतलेल्या आहेत, पवनचक्क्या कंपन्यांना दिल्यात वगैरे हे आरोप होतात. त्यांच्या नावाचा गैरवापर होतोय, त्यांचा नाही. त्यांचं ते तो हेतूच नाही. ते इथे शेती करते, त्यांची शेती पाहिली तुम्ही, फळबाग आहे, त्यांचं घर आहे साधं, असं जनावर आहेत साधी, तुम्ही पाळीव प्राणी पाहिले त्यांची तिथं. असं काही नाही, चुकीचं नाहीच नाही काही त्यांचं. आणि अनलिगली प्रॉपर्टी नाही त्यांची. वडलोपार हे इथं त्यांच्या वडिलांपासूनची आली नाही, वडलोपारची नाही, वडलोपारची. आता जर आपण पाहिलं तर आता त्यांच्या त्या पगाराच्या माध्यमातून शिल्लक राहिलेल्या रकमेतून ती 2-5 एकर जमीन घेणारच ना. ते थोडा अनलिगली पैसा येतो. त्यांनी काय त्यांची स्वतःची जमीन विकली, ती घेतली दुसरी. अशी चुकीची प्रॉपर्टी नाही त्यांची सोनेगाव. पण आता जो काही त्यांच्यावरती तुम्ही म्हणता इथं तुमच्यासाठी ते सगळे समाजसेवक आहेत, मात्र पुण्यामध्ये जर आपण पाहिलं तर पुण्यामध्ये त्यांचा उल्लेख हा गुंड म्हणूनच केला जातो. हा त्यांच्यावरचा गुंड म्हणून त्यांना तुम्ही म्हणताय की पदवी नाही दिली पाहिजे, ती पुसली जावी असं वाटतं. हो 100% त्यांना ती पदवी शोभतच नाही. ती त्या गुंड ह्या नावाला म्हणजे त्यांची तशी वर्तणूक नाही. घटना घडली कधी 17 तारखेला निलेश भाऊ परदेशात त्यांच्या मुलाला भेटायला, त्यांची पत्नी आणि ती परदेशात भेटायला गेले. किती तारखेला? 9 तारखेला. आणि घटना 17 तारखेला. गॅप किती दिवसाचा आहे? 8 दिवसाचा गॅप आहे. आणि ह्यांनी काय वाटलं, त्यांना त्या केसमध्ये गोवलं गेलं, कारण त्या केसमध्ये जी फायरिंग झाली त्या फायरिंग मधला एकही आरोपी ह्यांच्याशी कनेक्ट नाही. मग त्यांच्या हे राजकीय आकर्षापोटी केलेले आरोप आहेत. हे निवड राजकारण केले जाते राज्य लेवलला. आता ते जेव्हा कधी परत गावात येतील तेव्हा तुम्ही सांगाल या राजकारण्यांपासून लांब राहा. हो आम्ही 100% सांगू, ह्या सगळ्या राजकारण्यांपासून लांब राहा. आपलं शेती आणि आपला व्यवसाय.
आणि त्यांना जिल्हा परिषदला निवडणुकीला उभं राहायचं होतं, त्यांची इच्छा होती, त्यांनी तेवढं कार्य केलेलं होतं लोकांना. आता हे प्रकरण जर सगळं नील झालं तोपर्यंत ते जर जिल्हा परिषदला उभे राहिले तर तुमचा पाठिंबा आहे? हो 100%. अहो माझंच नाही, अख्ख्या मतदारसंघाचा पाठिंबा आहे. त्यांना बिनविरोध निवडून देतील एवढं त्यांचं समाजकार्य आहे. त्यांची कोरोना काळात एका कुटुंबाला मरता मरता वाचवलेलं आहे त्यांनी स्वतः. त्यांची अशी हा गरिबासाठी तेवढी त्यांनी यंत्रणा चालली होती. नक्कीच आपण बघतोय या सोनेगाव ग्रामपंचायतीमधले हे सगळे सदस्य, सरपंच आणि इथले काही ग्रामस्थ माझ्या बरोबर होते. त्यांचं थेटपणे असं म्हणणं आहे की पुणे शहरामध्ये ज्या निलेश घायवळवर इतके सगळे गुन्हे आहेत, मोक्क्याची कारवाई झालेली आहे, इतकं सगळं असताना सुद्धा आमच्यासाठी मात्र निलेश घायवळ हा गुंड नाहीये, तो आमच्यासाठी एक समाजसेवक आहे. आमच्यासाठी या संपूर्ण तालुक्यासाठी घायवळ कुटुंबाने बरंचसं केलेलं आहे. त्यामुळे आमचा आत्ताही या घायवळ बंधूंना पाठिंबा आहे, निलेश घायवळला पाठिंबा आहे आणि भविष्यात सुद्धा ते जे काही निर्णय घेतील त्याला सुद्धा आमचा पाठिंबा असेल. निवडणुकीला उभे राहिले तरी सुद्धा आमचा पाठिंबा असेल असं म्हणताना इथले सगळे ग्रामस्थ पाहायला मिळतात. मात्र आपण उर्वरित महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर निलेश घायवळच्या विरोधामध्ये इतकं मोठ्या प्रमाणात वातावरण तयार झालेलं आहे. पुणे पोलिसांनी निलेश घायवळच्या मुसक्या आवळण्यासाठीचे प्रयत्न चालू केलेले आहेत. कोर्टात अर्ज दाखल केलेला आहे. पासपोर्ट लवकरात लवकर रद्द केला जाईल, निलेश घायवळला भारतात पुन्हा परत आणलं जाईल. दुसरीकडे पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार सुद्धा असं म्हटलेत की ही जी काही घायवळ टोळी आहे, ही घायवळ टोळी संपवण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करणार. त्यामुळे आता एकीकडे घायवळ टोळी संपवण्यासाठी पुणे पोलिसांचे प्रयत्न सुरू असलेले पाहायला मिळतात. मात्र ज्या गावामधून हे दोघेही येतात या गावातल्या सगळ्याच ग्रामस्थांचा मात्र त्यांना पाठिंबा असलेला पाहायला मिळतोय. त्यामुळे भविष्यात या सगळ्याच केसमध्ये नेमकं काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. गेल्या 30-35 वर्षात पुण्यामध्ये स्वतःचं साम्राज्य निर्माण केलेल्या कुख्यात गुंड निलेश घायवळच्या सोनगावच्या घराबाहेर मी आत्ता उभी आहे. सोनेगावचं हे घर जर आता आपण पाहिलं तर माझ्या मागे हेच घर आहे. हाच तो बंगला आहे जिथून खरं तर या घायवळ बंधूंची सुरुवात झालेली होती, घायवळ कुटुंबाची सुरुवात झालेली होती. मात्र हे ते घर नाही आहे जिथे घायवळ बंधू राहायचे. घायवळ बंधू हे पहिल्यापासून खरं तर त्यांचा जन्मच मूळचा पुण्याचा आहे आणि संपूर्ण शिक्षण वगैरे हे सगळं पुण्यात झालं आहे. हे घर त्यांचं वडिलोपार्जित जी जागा होती त्या जागेवरती बांधलेलं हे घर आहे आणि हे तेव्हाचं घर असं नव्हतं. खरं तर तेव्हाचं जुनं घर वेगळं होतं आणि आता हे नवीन स्वरूपामध्ये बांधलेलं घर आत्ता आपल्याला समोर पाहायला मिळतंय. अनेक वर्षांपूर्वी घायवळांचं कुटुंब हे याच परिसरामध्ये याच ठिकाणी राहत होतं. आता हा संपूर्ण बंगला जर आपण पाहिला तर अलीकडे एक अगदी क्रीम कलरचा एक छोटंसं घर दिसतं. हे घर त्यांच्या वडिलांनी बांधलेलं आहे. मात्र ज्यावेळी त्यांचे वडील या ठिकाणी वास्तव्याला होते त्यावेळी यापेक्षाही लहान घर होतं, यापेक्षाही छोटंसं घर होतं आणि ते घर असतानाच मग मुलांच्या शिक्षणासाठी मुलांना चांगलं शिकवायचं होतं हा विचार डोक्यात ठेवून कुठेतरी घायवळांचं कुटुंब म्हणजे निलेश घायवळ, त्यांचा मोठा भाऊ सचिन घायवळ, त्यांचा लहान भाऊ सचिन घायवळ आणि आई वडील या चौघांनी सुद्धा या ठिकाणून पुणे गाठलं. पुण्याच्या कोथरूड परिसरामध्ये तिथे त्यांनी राहायला चालू केलं. तिथे मग कायमचं वास्तव्य त्यांचं पाहायला मिळतं. त्यामुळे जेव्हा हे इथलं घर सोडलेलं होतं तेव्हा हे घर खूप लहान होतं. मात्र नंतर कालांतराने याच निलेश घायवळांचे जे वडील आहेत त्यांनी मग हे बाजूचं जे छोटं घर आता पाहायला मिळतं ते घर बांधलं. मात्र काही गेल्या वर्षांपूर्वी जर आपण बघितलं तर हे बाजूला जे आपल्याला मोठा एक बंगला दिसतोय, आलिशान असं घर दिसतंय, हे निलेश घायवळ आणि सचिन घायवळ या भावांनी मिळून बांधलेलं हे संपूर्ण घर आहे. त्यामुळे आता अखंड असा हा संपूर्ण बंगला आपल्याला पाहायला मिळतोय. आत्ताही आपण पाहिलं तर या बंगल्याला बाहेरून लॉक लावलेला आहे. आतमध्ये काही पाळीव प्राणी आहेत, त्यांचे कुत्रे वगैरे असल्याची माहिती काही ग्रामस्थांकडून मिळते. संपूर्ण घर जर आपण बघायला गेलो अतिशय आलिशान घर आहे. सोनेगावचा हा संपूर्ण परिसर आहे. गावाचा भाग थोडासा मागे आहे आणि तिथून काही अंतरावरती असलेलं हे संपूर्ण घर आपण बघितलं. बाहेर अगदी नारळाची झाडं वगैरे लावलेली आहेत, मागे काहीशी फळबाग सुद्धा दिसून येते आणि याच घरामध्ये अनेकदा निलेश घायवळ आणि सचिन घायवळ हे भाऊ शनिवार रविवारी याच ठिकाणी टाईम स्पेंड करण्यासाठी येत असल्याचं या ग्रामस्थांकडून सांगितलं जातं. आणि जेव्हा जेव्हा सोनेगावचा मुद्दा चर्चेत येतो तेव्हा तेव्हा
हे घर हे या सगळ्याचा केंद्रबिंदू असलेलं पाहायला मिळतं. आता या घरामध्ये कुणीही नाहीये. खरं तर जेव्हापासून निलेश घायवळ प्रकरण सुरू झालं त्यानंतर पुणे पोलिसांच्या 3 पथकं जी आहेत ती या संपूर्ण अहिल्यानगरमध्ये या भावांचा शोध घेताना आणि त्यांच्याशी रिलेटेड काही पुरावे शोधताना आपल्याला पाहायला मिळतात. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार या घरापर्यंत सुद्धा पोलिसांचं पथक येऊन गेलेलं आहे. मात्र आतमध्ये कुठलीही झाडाझडती वगैरे अजूनपर्यंत झाली नसल्याचं इथले ग्रामस्थ सांगताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे आता जर पाहिलं तर हे संपूर्ण घर बंद आहे किंवा या सगळ्या प्रकरणामध्ये निलेश घायवळच्या ज्या काळ्या रंगाच्या गाड्या आहेत, ज्या गाड्या पुण्यातल्या कुठेही आपल्याला सापडल्या नाही आहेत. पोलीस तपासातून आतापर्यंत 4 गाड्या हस्तगत करण्यात आल्या, जप्त करण्यात आल्या, ज्यामध्ये 1 कार आणि 3 दुचाकी आहेत. मात्र ह्या ज्या काळ्या रंगांच्या गाड्यांचा शॉक निलेश घायवळला आहे किंवा काळ्या स्कॉर्पिओ आहे ज्याचा नंबर 8055 असा नंबर आहे, या गाड्या कुठेही आतापर्यंतच्या तपासात दिसल्या नाहीत. त्या गाड्या कदाचित या घरामध्ये असल्याचं सुद्धा काही सूत्रांचं म्हणणं होतं. तसा काहीसा अंदाज, शक्यता वर्तवली जात होती. मात्र या घरामध्ये सुद्धा त्या गाड्या नाही आहेत. त्या गाड्या कुठे आहेत याविषयी कुणालाही माहिती नाही. मात्र आता जर पाहिलं तर हे घर पूर्णपणे बंद असलेलं पाहायला मिळतं. या घरामध्ये गेल्या 2-3 महिन्यांमध्ये कुणीही फिरकलेलं नाहीये. कारण आपण जर पाहिलं तर निलेश घायवळ हा शेवटचा दिसलेला होता तो संपूर्ण गणेशोत्सवाच्या मिरवणुकीमध्ये पाहायला मिळाला होता आणि गणेशोत्सव संपल्याच्या नंतर अवघ्या 3 ते 4 दिवसांमध्ये तो लंडनला गेला. मग तो लंडनला गेला की स्वित्झर्लंडला गेला, असे 2 मतप्रवाह आहेत आणि दोन्ही बाजूनी चर्चा चालू असलेल्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. मात्र या सगळ्यामध्ये आता पाहायला मिळतंय की 2 महिन्यांपासून या घराकडे कुणीही फिरकलेलं नाहीये. मात्र या संपूर्ण अहिल्यानगरमध्ये सुद्धा किंवा या सोनेगावमध्ये सुद्धा पोलिसांची नजर जी आहे ती या ठिकाणी सुद्धा आहे. या ठिकाणून सुद्धा काही पुरावे मिळत आहेत का हे सगळं शोधलं जात आहे. त्याचबरोबर आता जसं मी आधीही सांगितलं, या सगळ्यामध्ये आधीचे काही या सगळ्यामधले डॉक्युमेंट्स असतील किंवा याच परिसरामधल्या काही जमिनींचे विषय असतील, पवनचक्क्यांचे विषय असतील, या सगळ्यावरती सुद्धा पुणे पोलीस काम करताना पाहायला मिळतात. आता हा सगळा तपास जो आहे तो गुन्हे शाखेकडे वर्ग केल्याचं सांगितलं जात आहे आणि त्यानंतर गुन्हे शाखा सुद्धा आता या सगळ्यावरती काम करताना दिसते. त्याचबरोबर निलेश घायवळला भारतात परत आणण्यासाठी अर्ज सुद्धा पुणे पोलिसांनी केलाय. पासपोर्ट रद्द करण्याचा हा सगळा अर्ज आहे. मात्र आता या प्रकरणामध्ये नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. निलेश घायवळ आणि सचिन घायवळ प्रकरणामध्ये दररोज नवनवीन अपडेट समोर येताना दिसत आहेत. वेगवेगळे नेते एकमेकांवर टीका टिप्पण्या करताना दिसत आहेत. मात्र या सगळ्यामध्ये सुरुवातीपासून काय घडलेलं होतं हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. माझ्याबरोबर घायवळ बंधूंचे सख्खे मामा आहेत. मामा, काय सांगाल तुम्ही लहानाचं मोठं होताना या दोन्ही भावांना पाहिलेलं आहे. आता जे काही त्यांच्यावरती आरोप होत आहेत किती तथ्य वाटतं? खोटे आहेत ते सगळेच. ह्या आरोपामध्ये काही तथ्य नाही. ते दोघं त्याच्यामध्ये नाहीत. ज्यांनी फायरिंग केली ती लोक त्यांची नाहीत. निलेश गावात बाहेरगावी गेला, त्याच्या मुलाला भेटा तिकडे ते बायकोची 2 जण गेली इथं. हे सगळं खोटं आहे. सरचं तर काय बाकीचं काय असेल ते आपल्या तिकडलं काय माहीत नाही पुण्या काढलं, पण ही जी घडलं आहे ती सगळं खोटं आहे. लोक विनाकारण ह्यांना गुतवायचं चाललं आहे. सध्या आमच्या इकडं इलेक्शन लागते, आता त्या इलेक्शन करता हे सगळं चाललेलं आहे राजकारणी लोकांचं. म्हणजे असाच अगदी सेम आरोप तुमच्या ज्या भगिनी आहेत, म्हणजे निलेश घायवळ यांच्या मातोश्री आहेत, त्यांनी सुद्धा अशाच पद्धतीचा आरोप केला की जिल्हा परिषद निवडणुकीला उभे राहायचं होतं आणि त्यासाठी हे सगळं केलं जातं. तुम्हालाही तसंच म्हणायचं? हो, तेच जे आमची बहीण बोलली तेच बरोबर आहे. सगळं राजकारणामुळे सगळं चाललेलं आहे. आता इलेक्शन लय जवळ आलेलं आहे आणि स्वतः सचिन घायवळ या भागामध्ये आम्ही उभा करणार आहेत. ते त्यांना थोडं अवघड वाटतंय. मग काय ते खोटं नाटक करायचं? काय संबंध या लोकांचा त्याच्यामध्ये? निलेश कुठं, सचिन कुठं, फायरिंग झाली कुठं, आता कुठले काय बी काढायला लागलात खोटं सगळं असेल त्यांच्यामध्ये. त्याला तुम्ही सजा देऊ शकता, म्हणजे नाही त्यात कशाला देता? आता मी इथं बाईट देतोय, तर उद्या काय कमी जातात खोटे माझ्यावर बी केस टाकू शकतात. करणार ते लोक. त्याला माहिती इकडे बोलणार त्याचा कोणी नाही. आता मामाचं एकला, आमची पोरं आहेत काय शेतकरी काम करणारे, भावाची पोरं आहेत काय, ज्यांची पण नावं टाकणार ते. काही कारण नाही. आमचा काय संबंध आहे कशामध्ये? कोण करताय असं वाटतंय? रोहित पवार, दुसरं कोण नाही. त्यांचा आमचा विरोध आहे. इथं आम्ही शिंदे साहेबाचं काम केलेलं आहे, त्याच्यामुळे ते आमच्या मागं लागलं की ते असं कधी कुठं न करणार. मामा, तुम्ही असंही म्हटलं होतात की या सगळ्यामध्ये खरं तर रोहित पवारांचं सुद्धा काम या घायवळ बंधूंनी कधी काळी केलेलं आहे. 2019 मध्ये ज्या टायमाला रोहित पवार इकडे उभा राहिले त्या टायमाला निलेश घायवळ अमरावतीच्या जेलमध्ये होता. मी होतो गावाकडे, मी शेतीच करतो. तर कुठून त्यांनी कॉन्टॅक्ट कसा केला माहीत नाही. आणि एक माणसाचा फोन आला मला
चुंडीहून की मामा तुम्ही कुठे आहेत? म्हणलं गावाकडे. तर म्हणलं दादांना भेटायचं आहे. तर म्हणलं येतो. मी गेलो आणि त्यांना भेटलो तिथं. म्हणजे रोहित पवारांना. हा, रोहित पवारला भेटलो. ते म्हणले निलेश गायवळ कुठे? निलेश कुठे? तर मी म्हणलं ते अमरावती जेलमध्ये. कुठल्या केसेस आहेत? म्हणलं कुठल्या केसेस काय माहीत नाही, मोका त्याला टाकला एवढं मला माहिती म्हणलं. तर म्हणले ठीक आहे, उच्चालय का 11 11:30 मला भेट. दुसऱ्या दिवशी जाऊन मी पुन्हा भेटलो. मला त्यांनी तारीख दिली. जी तारीख दिली त्या तारखेला त्याला बाहेर काढलेला आहे. मग ती कुणी काढला, त्यांचे कोण मंत्री संत्री काय असतील त्याचं काय त्याची त्याला माहिती. त्यांचं लोकेशन बघा, त्यांचे फोन टॅप करून घ्या किंवा चेक करा. निलेश गावाला सोडवलं कुणी, हे मोठा विषय आहे. मोक्यामधला आरोपी ना अमरावतीला आहे आणि दिलेल्या तारखेला तो सुटतो म्हणजे तसं ते काय बी करू शकतात. ते त्यांचं काय सांगता येत नाही. मग एकेकाळी जर इतकं निलेश घायवळ आणि या घायवळ बंधूंबद्दल रोहित पवारांना प्रेम होतं तर अचानक बिनसलं कुठे? कसं आहे, निलेशचा स्वभाव एक मनमिळव माणसामधला येतो. त्याच्यापाशी एकदा माणूस आला ना, त्या माणसाला काय काम नसलं ती पुन्हा त्याला भेटायला माघारी ना, असा तो माणूस आहे. तसं ह्याच्या मागं 15-20 नाही 5-50 माणसं ह्याच्या मागं राहायची, त्यांच्या मागं 10-15 राहायची. हे खटक ना, दुसरं काहीच नाही. दुसरा यांच्यात काही सुद्धा विषय नाही. राजकारणाकरता चाललं आहे ते. कुठे बी काय असं खोड्या करायला लागलं काही बी. पुन्हा कोरोनामध्ये निलेश गावळीने पाणी वाटप केलं जामखेडला, तेव्हा म्हणला ते पाणी पिणे वाटायचं नाही, काय नाही, तुम्ही कशाला पाणी वाटताय, काय करताय, गाड्या घेऊनच फिरू नका, पोरं जास्त न्यूज नका, काय बी सांगायचं ते. तर आपलं गे खटकतच गेलं पण आमचं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही ह्या टायमाला शिंदेसाहेबाचा प्रचार केला. त्याच्या अगोदर रोहित पवार 44 का 24 हजारांनी निवडून आलेले पहिल्या इलेक्शनला. 42 हजारांनी निवडून आलेलं आहे. आम्ही ज्या टायमाला प्रचार केला त्या टायमाला. आणि आता त्याच्या विरोधात केला. शिंदेसाहेबाचा प्रचार आम्ही केला ना. आम्हाला जमानच काय बी खोटे केस काय बी करायचं. कुठे गेलं इकडे जाऊ नका, तिकडे जाऊ नका, कुणाचं काय झालं की उद्या करा केस करा, त्याच्या केस करा, असं खोटं करायचं. आता रोहित पवार ओळखायलाही तयार नाहीयेत घायवळ बंधूंना. मी ओळखतच आहे ना. नाही. हो, त्यांनी लय मोठ्या मोठ्या मिटिंग घेतल्या. ती काय सांगते माझ्यासमोर त्याला बोलवा. मी कसं बोलतो बघा त्याला. मामाशी होतं मला बोलत नव्हती. सभेमध्ये गेले मामा आले थांबा असं बोलत होती. आणि आता म्हणजे एकदम ओळखीतच नाही. सर कुठं तिकडं मंदिरातच भेटला आहे. अहो 44-43 हजाराची पडली त्या टायमाला आपल्यामुळे पडलेली ती. एवढं यांची माणुसकी इकडे गावाकडे दोन्ही भावाची. पण आता सचिन सर शिक्षक आहे तो. त्याच्यावर काय गुन्हा आहे मला दाखवून द्या ना. आता त्याच्यावर बी केस टाकली. तो बी आरोपी, तो बी मोक्यामध्ये. मला बरोबर आहे. बघा तुमची हिशोबाने काय करायचे करा. न्याय देव तर शेवटला आहे का नाही. म्हणजे थोडक्यात रोहित पवारांनी या सगळ्यामध्ये घायवळ बंधूंचा निवडणुकीपुरता वापर करून घेतला. निवडणुकीपुरता वापर करून घेतला, निवडून आला आणि मग आता राज्य करायला लागले. आणि ते मी सांगतो ना, ते काय बी करू शकतात. आणि आता कालचीच विषय आहे, त्यांचाच मेन माणूस आहे. माझ्या हिसाबाने निदान 3-4.5 हजार तरी मतदान त्या माणसाच्या मागं आहे. त्यांनी काल राजीनामा दिला आहे. वारे तालुका अध्यक्षांनी राजीनामा दिला. का दिला असेल मग असा विषय येतो. हे त्यांना जमत नाही. हम भरसो कायदा, आम्ही करून ती पूर्व दिशा. आता मी तुमच्या संघ इथं टी व्हीवर बोलतोय, तो माझ्यावर बी कायदा नाही कायदा अलगड आणणार, कुठून फोन लावतील, काय बाईट देतील, काहीतरी विरोध करतील. पण ज्याला द्यायचं त्यांनी समोर येऊन द्या. त्याला समोर आहे मी. पण खोटं करू नका एवढंच सांगणं. आमच्या बहिणीचं पण तेच सांगणं, माझं तेच आहे. खोट्यामध्ये होऊ नका, खऱ्यामध्ये ओवा. काय असं सजा द्या ना, आम्ही सहमत आहेत तुमच्या संघ. नाही तर न्याय द्यावं तर आहेत की बसलेले शेवटला. असा विषय ह्यांचा, दुसरं काही नाही. राजकारणाकरता चाललेलं आहे. त्या सरचा तर काही संबंध नाही कुठं. पण एक आहे, आमच्या आता भावांची मुलं कुणाची काय यांची कुणाची नावं घेतील, तिकडं पुण्याकडे टाकतील, तिकडल्या केसमध्ये टाकतील. हे आव्हानं तर होत राहणार आहे. आज मी बोलतोय, उद्या तुम्हाला ते बघायला भेटेल. मग तुम्ही म्हणता खरं आहे, मामाजी बोलला आहे ती. मला माहिती सगळं काही काय करणार आहेत ती. दुसरं काय करू शकत नाहीत. खोटं नाटक करणे, अटक करणे, बंद करणे, काहीतरी गुन्हा टाकणे, उचलून धरणे, असं विषय. आता असं बघायला मिळतंय की निलेश घायवळ असतील, सचिन घायवळ असतील, या दोघांचे सुद्धा खूप मोठमोठ्या नेत्यांबरोबरचे फोटो व्हिडिओ हे कायम आपण पाहायला मिळालेले आहेत आपल्याला. अनेकांबरोबर त्यांचे चांगले संबंध आहेत. मात्र आता सगळेच जण हे संबंध नाकारताना पाहायला मिळतात. मग सगळे राजकारणी सारखेच असं वाटतं का? नाही, सगळे सारखे नाहीत. काय आहेत ना, हा बोलणारी पण आहेत, काही नाही बोलणारी आहेत. नाही बोलणारी जास्त आहेत.
आणि आमच्या संघ आहे किंवा आपला आहे आमच्या संघ येतो जातो. माणूस कोणापाशी कोण जात नाही. एखाद्या गावाचा कार्यक्रम घेतला मोठा एखाद्या पुढाऱ्याने, त्या गावाचा एखादा गुंडा असेल तर ते स्टेजवर त्याला बोलतात ना गावची लोक, त्या गावामध्ये तो चांगलाच असतो ना. तसं ह्या लोकांचं चांगलं नाही सगळं. इथं जा 10-15 खेड्यात तुम्ही जामखेड करडा ह्या मतदारसंघात तुम्ही जाऊन फिरा, कुठल्याही गावात विचारून बघायचे निलेश गाव येतं का, निलेश गावळ किंवा सचिन गावळ काय दादागिरी करतात का, कोणाची 1 गुंठा जमीन घेतली का, हे तरी बघा. काही सुद्धा नाही. एवढीच घेतली जमीन, तेवढंच केलं, तीच केले. त्यांच्या हिमतीन त्यांनी केले. तुम्हीच सांगायत पहिल्यापासून, तुम्हीच त्याला बाहेर काढला जेलमधून. अमरावतीच्या जेलमधून रोहित पवारनेच काढलेला आहे. मी साक्षीदार आहे. मेन साक्षीदार मी आहे, जानकीराम अण्णासाहेब गायकवाड. मलाच विचारलं माहिती सगळी, पुन्हा दिलेल्या तारखेला त्यांनी बाहेर काढलेला आहे. ह्यात काय खोट आहे? मोक्यामधला आरोपी बाहेर काढताय म्हणजे तुमचा फायदा करून घेतला आणि पुन्हा मग असं विरोध करत बसायचं का? निलेश गायवळला पासपोर्ट देण्यावरून पण बऱ्याच नेत्यांची नावं समोर आली की याच्या वशिल्याने मिळाला, त्याच्या वशिल्याने मिळाला. आता पुण्यातले भाजपचे जे आमदार आहेत ते असं म्हणतात की राम शिंदेंचा या सगळ्यामध्ये संबंध नाही, रोहित पवारांचा कदाचित या पासपोर्ट देण्याशी संबंध असेल. राम शिंदे साहेबांच्या त्यामध्ये काय संबंध नाही. आत्ता प्रचार केलेला आहे आम्ही त्यांचा, आणि त्याचा पासपोर्ट कधीच आहे धुंडा. त्या टायमाला कोण मंत्री कुठं कुठं होते ते बघा ना. कोणाकडे नाही, ह्यांच्याकडेच ह्यांच्याच काळामध्ये झालंय ना. त्या टायमाला ह्यांचा प्रचार केला. हो, रोहित पवाराच्याच त्यांच्या संगच राहून त्या टायमाला त्यांनी पासपोर्ट काढलेला. आता थोडा काढलाय. आता 2024चा तर पासपोर्ट नाहीये. पासपोर्ट मध्ये पण रोहित हो, पवार त्यांचं सहकार्य केलेलं आहे त्या पक्षानेच, त्यांनी दिलेलं आहे सगळं. हे खोटं नाटक सांगून उपयोग नाही. जे काय खरं आहे ती, पासपोर्ट कधीच आहे, कुणी कधी दिला, काय कोणाची सही आहे ते काय ती बघा ना. आणि आता काय बी सांगायचं की राम शिंदे साहेबांनी दिलं. राम शिंदे साहेब ह्याच्यामध्ये काय संबंध आहे? आमचं कुणासंगच वाकडं नाही. आणि आम्हाला या राजकारणात यायचं पण नव्हतं कधीच. आम्हाला आता तिरस्कार आहे राजकारणाचा. फक्त गरीब सांभाळायची, चांगलं कामं करायची, हे आमचं. जे काही अन्याय होत असेल उभं राहणार, तो कोणी असो समोरचा, तिथं आम्ही उभं राहतो. मिटून टाकणार जिकडे तिकडे, नका बाबा कसला काय करताय, हा आमचा विषय. ह्यांनी राजकारणात घेतलं आम्हाला रोहित पवारांनी. आम्ही राजकारण नव्हतोच कुठंच. यांना अमरावती जेलमधून निलेश गावाला सोडून आणलं ना त्यांनी, त्याच्यानंतरच राजकारणाची म्हणजे थोडी त्यात इन्व्हॉल्व झाले ते लोक. राजकारणाचा काहीच संबंध नाही. कोण कुठं कोणत्या नगरसेवक सुद्धा नाही, ग्रामपंचायत आम्ही मेंबर सुद्धा नाही तिथं कुठं. 23 ग्रामपंचायतीत आमच्या ह्या तालुक्यात निलेश गायवळच्या नावाने आलेल्या बिनविरोध. मग आता फक्त जिल्हा परिषद निवडणुकीला उभं राहायचं असं म्हटलं तर एवढं राजकारणी घाबरलेत काय त्या गायवळ भावांना? कसं आहे माहिती का, पहिल्या इलेक्शनच्या टायमाला ते कोणचं इलेक्शन, पंचायत समिती मला वाटतं, राम शिंदे साहेबाचे 3 उमेदवार निवडून आलते आणि रोहित पवाराचा एकच होता. त्या टायमाला ह्यांनी आम्हाला सांगितले की म्हणजे त्यांचे 3 आहेत, आपले एकच आहे, तर आपला सभापती झाला पाहिजे, काही करून आपल्याला हे करावं लागणार आहे. म्हणलं ठीक आहे. म्हणलं बाकीचं आम्हाला माहिती कशी भेटेल, म्हणले आम्ही कशी तुम्हाला पुरवतो, सगळे पुरवतो. मग ते त्यांचे 3 उमेदवार कुंकट गेलेत काय ते सगळे ह्यांनीच आम्हाला माहिती दिली. त्यांना उचलून आणलं आम्ही, इथं पुण्याहून आणलेले आहेत आम्ही त्यांना. आणि ह्यांचा एक उमेदवार असताना सभापती केला आहे, सूर्यकांत मोरे रत्नापूरचा आहे. आज बी सभापती तोच आहे. ते कुणामुळे झालेलं आहे? रोहित पवारमुळेच ना. 3 उमेदवार कोणाचे होते? BJPचे होते, तरी पण त्यांनी केलेलं आहे. म्हणजे असे काय बी करू शकतात. त्याकरता आपलं त्यांचं काय पटलं नाही, रामराम केला आणि शिंदे साहेबाकडे आम्ही गेलेलो होतो. मग आता जी जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याची म्हणजे इच्छा होती आणि आता हे सगळे आडकाठी घालतायत असं तुमचं सगळ्यांचं म्हणणं आहे, घरच्यांचं. मग आता इतकं सगळं झाल्याच्या नंतर पण निवडणूक लढवण्यावरती ठाम आहे? कसं आहे बघा, आता त्यांच्यावर जर काय कमी जास्त गुन्हे टाकून त्यांना जर अटक केली, शेवटला मतदारसंघ घेतली जनता आहे, जनतेत शहाणे झालेली सगळी. आता तुम्हाला सांगितलं ना, रत्नापूरचे वारे तालुका प्रमुख आहेत राष्ट्रवादीचे, त्यांनी कालच राजीनामा दिला आहे. त्यांची त्याला कळण काय आहे, एवढी माहिती मला सगळी, तेवढी मी सांगतो. खोटं बोलायचं काहीच कारण येत नाही याच्यामध्ये. हो, असा विषय आहे तो.
हो. या सगळ्यामध्ये मामा आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न असा पडतो की जेव्हा काल म्हणजे तुमच्या बहीण पण जेव्हा बोलत होत्या या सगळ्यावरती, म्हणजे निलेश घायवळांच्या आई जेव्हा बोलत होत्या, तेव्हा पण त्या असं म्हटलं की माझी मुलं ही कधीच गुन्हेगारीमध्ये नव्हती, त्यांना जाणून बुजून या सगळ्यामध्ये आणलं गेलं. ओवले गेलेले आहेत. कसं काय झालं हे? सुरुवातीपासून ती शाळेमध्ये होता त्या टायमाला तिथं एक कोणतरी होता पतित पावन संघटनेचा, ते गजा मारणीवरती निलेश गायवळवरती अशा 10-15 पोरावर तो खोट्या केसेस करायचा पोरांना. ते सतून त्यांनी काय ते त्यांचा टायमाला कुठं झालेला पहिला त्यातला आपल्या काय एवढं माहीत नाही, पण त्याच्यामुळे त्यांना अटक झाली, ती सुटली, सगळं झालं काय ते. पण ही पोरं वैयक्तिक कशामध्ये नाहीत, ह्यांनी कुणाचे पैसे घेऊन कुणाच्या कुठं मर्डर केलं मला दाखवून द्या. किंवा आता जे आरोप होत आहेत की या अहिल्यानगर मधल्या अनेक पवनचक्क्या कंपन्यांकडून लाखोंची खंडणी घायवळ बंधू किंवा निलेश घायवळ उकळतात. अहिल्यानगर नाही, धाराशिव मधल्यात सगळ्या, अहिल्यानगरमध्ये नाही कुठं, पवनचक्कीच नाही ते कुठं अलीकडं, धाराशिव मधल्यात. तशी त्यातलं काय आपल्या त्यातलं एवढं माहीत नाही आहे. आणि त्या पवनचक्क्याचा आपला काय संबंध, कुणाच्या पवनचक्क्या, आम्ही कुठे कोपऱ्यामध्ये ती कुठं धाराशिव करतात, त्यांचं काय घेणं आपल्याला. मना काय म्हणतात तिथे कुणाचं असं केलं, एवढं त्यांनी कुणाचं असं केलं. आता मना काय म्हणतात, बोलणारा तोंडला हात लावतात. मी बोलतो मला कोणी रोखू शकतो का, नाही ना. पण खरं असावं, माझं उकळून काढा, मी बघ खरं बोलतो का नाही. हां, असं खरं सांगा त्यांनी, खोट्याचं काय करायचं. मग आता खरं तर आता आपण पाहायला गेलं तर स्वतः निलेश घायवळ किंवा सचिन घायवळ दोघेही भाऊ इतके शिकलेले आहेत, त्यांची मुलं इतकी शिकलेली आहेत, या सगळ्यांनी या गुन्हेगारीतून बाहेर पडावं असं तुम्हाला स्वतःला मामा? अहो हे काय पडायचं चाललं, ती काय गुतीतात अशी कुठं नाही कुठं तरी, हे काय असं खोटं करायचं. आता गुतलेच ना, कशी पडतील बाहेर. आता म्हणजे कुठंतरी 10 फ्लॅट घेतल्यात मुली पुण्यात, बळजबरी करून रिव्हॉल्वर लावून. ते कधी घेतल्यात, जो बिल्डर आहे एवढा तो झोपला होता का त्या टायमाला. पोलीस तर आहेत का नाही द्यायला, पोलिसला तर खरं पडतं का नाही, जाऊन इंची द्यायची यांच्या नावाने करायची कंप्लेंट, का नाही केली, आताच का केली. हे कोण करते सगळं, ह्यांना बसवायचं इलेक्शन होतं आतमध्ये आणि मग आपलं पोळी भाजून घ्यायची. थोडक्यात राजकारणी पोलिसांची पण साथ आहे असं वाटतं. आता पोलिसाचं कसं आहे का, त्यांच्याकडे काय आलं तर ती घेणारच आहेत, किंवा त्यांच्या हुद्दे ते मी सांगितलं तुम्हाला, अमरावतीतून जेलमधून आरोपी मोक्यामधला काढला कसा. थोडक्यात पोलीस राजकारण्याचं ऐकतात. प्रोसिजर काय लागते त्याला, ती पूर्ण करून त्याला बाहेर काढताय म्हणजे तुमची पोच कुठपर्यंत आहे, हा विषय. बाकी समजणारी जनता आता इथे बाप बोलतोय मी, त्यांना शॉर्टकटमध्ये सगळं समजतंय काय आहे ती, त्या सांगावं लागत नाही लोकांना. मोक्यामधल्या आरोपीला सोडताय म्हणल्यानंतर आता ही फ्लॅट 10 फ्लॅट निघतील, आता जागा निघतील, पुन्हा एकरवर जमिनी निघतील, काय बी निघेल. आता तुम्ही पवनचक्कीचं बोललात, मी आज ऐकतोय पुण्यात चर्चा आहेत. हा, पुण्यात चर्चेत. मग ही काही असं सांगायचं, कोणीतरी इकडून गावाकडून खेडेगावातून त्यांच्या कार्यकर्त्यांनी पाठवायचं आणि तिकडे त्यांनी बोलायचं. तसं आमचं शिकडून खोटं सांगणारं कोणच नाही, खरं सांगतील काय असं असं आहे बाबा, ही माणूस असा आहे, चांगला आहे, वाईट नाही. इथे दाखवून त्या जामखेडला कुठं केस आहे का आमची, कसली कशाची, कोणाची जागा बळकिली आहे, कुठं कोणाचं काय हानमार केली आहे, बळत लुटलंय, कोणाच्या घर बंगल्यात चिरलाय का द्या, काहीच नाही. एवढं बोला. बरं, आता जी काही केस, ज्या केसमध्ये खरं तर त्यांचं नाव आलं, जी कोथरूडमध्ये गोळीबाराचं एक प्रकरण होतं, त्याच्यानंतर त्यांचं या सगळ्यामध्ये नाव आलेलं पाहायला मिळालं. त्यांच्या आई सुद्धा असं म्हटलं की ते काही पळून गेलेले नाहीयेत, मी स्वतः त्यांना म्हणजे ते निघाले तेव्हा पण मी त्यांच्या बरोबर होते, मी स्वतः त्यांना गाडीला बसवून वगैरे दिलं. मग निलेश घायवळ फरार आहेत हे जे म्हटलं जाते ते फरार नाहीच. नाही, चुकीचं आहे ते. त्याचा मुलगा तिकडे शाळेत आहे, त्याची बायको निलेशची म्हणजे नवरा बायको ही दोघं जण मुलाखत भेटायला तिकडे गेलेली आहेत. ते मुली पळून गेला, तो गेला किती तारखेला, 9 तारखेला. माझी सख्खी बहीण त्याला वाटायला वाय गेलेली तिथपर्यंत. आणि फायरिंग कधी झाली कोथरूड मध्ये, 17 तारखेला. किती दिवसाचा गॅप आहे, 8 दिवसाचा. मग 8 दिवसात निलेशचं नाव कसं. पण मला एक सांगा, ज्या पोरांनी फायरिंग केली त्या पोरामधला निलेश गायवळच्या केसमध्ये एक जर आरोपी असला ना तरी त्याला दोष द्या, त्याचा काही संबंध नाही त्या पोरांचा बी निलेशचा. बरं, ती काय गँग वॉरमधून झालेली नाही, गाडीला गाडी घासली गर्दीमध्ये म्हणून ही मारामारी. ज्याला गोळी लागली तो साधा माणूस आहे बिचारा, हे लोक पिलेले असतील, मारले असेल गोळी.
तर निलेशचा काय संबंध? नाही तर फायरिंग झाली तो निलेश तिकडे पळून गेला. पळून जायचा काय संबंध? चोरी केली काय? हा, नवरा बायको दोघं पळून जातात का? पळून जाणारे काहीतरी बोलायचं. आणि काय काय अशाला तुमचे टी व्ही सारख्या चॅनेलवाले काही त्यांची काय अशी काय आहेत ओळखीची, ते काय बी कोणची गोष्ट लावू शकतात. पण खोटं खरं नका, खरं एक बी नाही. आम्ही बोलतो ते खरं आहे. दुसरीकडे आई असं सुद्धा म्हटलं त्यांच्या की सचिन घायवळ जे आहेत ते सर आहेत, पहिल्यापासून प्राध्यापक राहिलेले आहेत, त्यांचा गुन्हेगारीशी संबंध नसताना सुद्धा त्यांच्यावरती गुन्हे दाखवले गेले किंवा हे शस्त्र परवान्याचं जे काही प्रकरण समोर आलं त्यामध्ये काय नाही सगळं हे खोटे. त्याचा काहीच संबंध होता असल्या गँगशी. आता तुम्ही शस्त्र परवानाचं चाललंय त्याचं ते झालं की डिक्लेअर? मग डिक्लेअर झालं. ती साहेबांनी CP साहेबांनी सांगितले का त्याला दिलेलंच नाही म्हणून. एवढं बबल करायची काय जरूरत आहे? पण दाखल केलं असेल त्यांनी भेटावं म्हणून. त्याचा भावाचा भाव एवढा मोठा करून ठेवला. आता निलेश गावळ्याला आहे, फरफटीत आणू या घेऊन. हा ना, तुमचं बोलणं झालंय दोघा भावांपैकी कुणाशी एवढ्या रिसेंट? नाही शेवटचं कधी झालं होतं? भेटला होता? बिलकुल नाही. मी जवळजवळ 2.5 ते 3 महिने झाले मी माझ्या कामात आहे. गावाकडे माझी शेती आहे. हो, ऊस आहे सगळा. एकला बघतो. माझं इथे कोणी सगळी मुंबईला आहेत, फॅमिली अख्खी. शेवटचं कधी भेटला होता? मला त्याला भेटतेला आता जवळजवळ आठवतो बघा, 1.5 ते 2 महिने झाले असेल. 2 महिने इथं आले म्हणून समजलं होते मला एक टाईम. त्या टायमाला मला काही येणं झालं नाही इकडं. मी माझ्या कामात होतो. आणि मग इथं पुरं झाला सगळं. आमच्याकडे वाहून गेले सगळी शेती बिती सगळी, ऊसा सगळी नुकसान झालं आमचं. पण स्वतः कधी या घायवळ बंधूंपैकी किंवा मुख्यतः निलेश घायवळांनी तुम्हाला कधी असं म्हणलं की मामा पडायचंय बाहेर या सगळ्यातनं, पण आता काय प्रॉब्लेम अडचणी येत आहेत? मी त्याला बोलतो म्हणलं जे झालंय ते होऊ दे. नाकळं झालंय काय, खोटं झालंय काय खरं झालंय काय ते सगळं सोड आणि मस्शीर राहा. मी कसं जगतो मला गावाकडं बघ, फॅमिली नसून मी गावाकडं मस्शीर आहे. तसं तू बी राहणं. मी काय आलं की ती अमरावतीतून तो आणला, राजकारणात टाकला. राजकारणाची चव लय अवघड. त्यात शनींद जाऊ नाही. काय करायचं आपल्याला? राजकारण अवघड असं तुम्ही म्हणताय. इथून पुढे या राजकारण्यांशी मग संबंध नाही ठेवायचे? काय करायचं? कोणाचं काय घेणं? काय कोण देतो? काय देणार आहे कोण? काय कोणी देत नाही. नको आता भविष्यात. आपल्यालाच करणे. रोजीरोटी आपल्यालाच कमवणे ना. कोण देतो काय? का त्यांचा प्रचार केला काय? रोहित पवारने का आपल्याला लाख 2 लाख 10 लाख आम्हाला काय दिले का खर्चायला? कवा 1 रुपया नाही कवा? शिंदे साहेबाचं केलं त्यांनी काय दिलं का? नाही. पण तिकडून आम्हाला पोळल्यामुळे आम्ही इकडे गेलो. प्रचार केला ना आम्ही. 600 मतावर आणला पुन्हा. रोहित पवाराला 600 मतच पडली. ती कसं झालं? ती केस त्यांची शिंदे साहेबांनी टाकले. त्यांचं खोटनाटक काय झालेलं ते आता त्या आपल्या खोलचं कळत नाही, जास्त बोला येत नाही आपल्याला. म्हणजे जे कळत नाही ते बोलू बी नाही. जेवढं कळतं तेवढं बोललो आपण. मग तुमची इच्छा आहे का आता दोन्ही भावांनी राजकारण्यांपासून लांब राहावं अशी? माझी मी त्यांना पहिल्यापासून सांगतो. मी दोघा भावाला बाकी लहानाची मोठी बोंगळी माझ्यासमोर फिरलेली ती. मी त्यांचा मोठा मामा. 62 वर्ष वय चालू आहे माझं. त्यांना मी सांगितलं बरोबर आता बास करा, काय असेल ती सोडून द्या, सगळं मशीर राहा. मी काय आता काहीतरी करायला गेले तर कुठं नाही कुठं कुठं काय आता मला सांगा ना, काय सुद्धा नाही. असं एवढं काहीच नाही तर तुमचे भाचे या सगळ्यामधून सही सलामत सुटतील असा विश्वास वाटतो? नाही. खऱ्याला न्याय तुम्ही ना माणसं नका देऊ. न्याय वरला द्या. न्याय देवत आहे. जज साहेब बसलेत, कशाला बसलेत? न्याय देवत आहे ना ती. त्यांच्यापाशी न्याय आहे का नाही? बस झालं. फुटणारच ती. एकतर कसं आहे सगळं खोटंही. खोटं कुठंच सहन होत नाही. एखादी चोरी करून कुठे टाकून देते. आज ना उद्या उघडीच होती. तसा विषय हा. तो कुठं बाहेरगावी, सर कुठं त्याच्या घरी शिक्षक शाळेत, आणि फायरिंग कुठं कोथरूडला. ह्यांचीच का नावं? ह्यांचीच का नावं? दुसऱ्याची का नावं घेण्यात कोणाची? मग मी बोलतो ना की ती जे आरोपी आहेत ज्यांनी फायरिंग केली ती एकाही केसमध्ये निलेश गावळ संघ दाखवा आणि त्यांना जोश द्या, त्याला अटक करा. माझं एवढंच म्हणणं, दुसरं काय नाही. खोटं नका करू. खोट्याची सगळ्याला तकलीफ होती, करणाऱ्याला पण आणि ज्याला केली त्याला पण. खोटं आहे ना. खरं असं तुम्ही काय वाटत नाही. नक्कीच आपण बघतोय माझ्याबरोबर घायवळ बंधूंचे सख्खे मामा होते
आणि जसं त्यांनी सांगितलं, त्यांचं असं म्हणणं आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये जाणून बुजून दोन्ही गायवळ बंधूंना गोवलं जातंय. या गोळीबार प्रकरणाशी सुद्धा त्यांचा संबंध नव्हता आणि मुळात हे सगळं प्रकरण सुरू झालंय ते जिल्हा परिषदच्या निवडणुकीला उभं राहण्यावरून हे सगळं सुरू झालं आणि त्याच्यावरती मग आता स्वतः रोहित पवार हा सगळा कुठेतरी राग मनात ठेवून हे सगळं करत असल्याचा आरोप त्यांच्यावरती केला जातोय. त्याचबरोबर न्याय मिळेल अशी आशा सुद्धा ते व्यक्त करतायत. या सगळ्या प्रकरणामधून माझे दोन्ही भाचे सही सलामत सुटतील, निर्दोष सुटतील असा विश्वास सुद्धा ते व्यक्त करताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकं पुढे काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. निलेश घायवळ आणि सचिन घायवळ या दोन्ही भावांना केवळ राजकीय काही गोष्टींमुळे या सगळ्या गुन्ह्यामध्ये अडकवलं जातंय आणि त्यांना जिल्हा परिषदच्या निवडणुकीला उभं राहायचं होतं म्हणून त्यांना या सगळ्यात गोवलं जात असल्याचा आरोप जो आहे तो खरं तर अनेकांकडून केला जातोय. म्हणजे त्यांच्या कुटुंबियांकडून सुद्धा केला जातोय, ग्रामस्थांकडून सुद्धा केला जातोय. माझ्याबरोबर खरं तर काही महिला आहेत. महिलांचा नेहमीच राजकारणाशी तसा फार कमी संबंध पाहायला मिळतो. त्यामुळे राजकारणापेक्षा वेगळा अँगल काही त्यांच्याकडून पाहायला मिळतो का, त्यांच्या बोलण्यातून येतोय का, हे खरं तर जाणून घेण्यासाठी मी खास महिलांशी बोलते. ताई, काय सांगाल, तुम्ही स्वतः निलेश घायवळ यांच्या संपूर्ण कुटुंबाला ओळखता, ते गावात आल्यावर कधी बोलतात वगैरे? बोलत येत ना, बोलत येतं. आम्ही गावातलेच येतो. हो, आम्हाला ती सहकार्य जास्त करतात. त्यांच्या घरच्या पेक्षा आम्हाला जास्त सहकार्य करतात. आम्ही मातंग समाज आहेत. मग त्यांची पत्नी असेल किंवा त्यांची आई वगैरे त्या असतात तुमच्यामध्ये नेहमी सणासुदीला कधी? हा, येतात ना, येतात सणासुदीला येतात आमच्याकडं. हो. मग कधी असं त्यांच्या कधी बोलण्यातून किंवा काय असं दमदाटी किंवा असं त्यांच्यावर जसे आरोप होतात तसं काही नाही नाही नाही, तसं काहीच नाही जाणवत. तसं आरोप नाही, काय नाही काय नाही. आम्हाला भारी बघत येते, समजत येतात आम्हाला चांगले. हो. मग त्यांच्यावरती आता जे काही आरोप होतात की ते गुंड आहे, त्यांनी जमिनी बळकावल्यात किंवा काय, त्यांच्यावर खुनाचे आरोप वगैरे होतात, त्याविषयी तुम्हाला काय वाटतं? नाही, ते गुण नाही येत, गुण नाही येत. ते उगा ते आम्हाला चांगले समाज देतात, आम्हाला चांगलं समाजाचे आहेत, आम्हाला ते बघत येत. आम्हाला नसलं असलं पुरवठा ते करतात, असलं अजिबात नाही. आजी, तुमच्या गावातले लोक असं म्हणतात की त्यांनी कोरोनाच्या काळात बरीच मदत वगैरे केली आहे. काय नेमकं मदत केली होती कोरोनामध्ये? आम्ही गोरगरीब आहेत, आम्ही मातंग समाजाची माणसं आहेत. आमची गावाची छत्री आहे, ती अगर पगड जातीची छत्री आहे. कुणी काही म्हणेन तसला माणूसच नाही आमचा. हा, घायवळ माणूस नाही, आमची छत्री आहे गावाची. ती कुणी काही म्हणाल ते करणारा माणूस नाही तो. हा, त्यांचे लेकरं बाळ बायका पोरा सर समज आम्हाला सणासुदीला आमच्यात ते आमच्यात आहेत, आम्ही त्यांच्यात ते आमच्यात. माणूस तसा नाही. मग का त्यांना नावं ठेवतात एवढे लोक? आता काय करायचं? आता साधी साडी नेसली बाय ताई, चालली कुठं तर कुठं चालली गही, अशी दुनिया निघली ताई. चांगल्याला कुठं चांगलं म्हणते आता दुनिया, वाईटाला चांगलं म्हणते, चांगल्याला चांगलं म्हणत नाही. हा, आमचे गावाचे गरीबाचे आगर पगड जातीचे का मराठ्याचे, हे आमची छत्री आहे. ती कुणी काय बी म्हणून द्या, आमच्या गावातलं नाक आहे. हा, गोरगरिबाचा अन्नदानवाला माणूस आहे. कुणी काही म्हणतो. तुम्हाला भेटतात ते कधी आल्यावर? हा, मग आता भेटायला काय सुईरिकी झाल्या तर आमच्या हाताने, त्यांच्या हाताने आमचे भेटायचं काय? आमचाच माणूस आहे, आम्हाला का भेटत नाही? हा, आले की गाडी हा काही तर गरम पंचायतीत उभा राहिली, गरीबाला बोलायचं चालायचं. कुठं कमी पडतात, कुठं काय तुम्हाला होतंय, कुठं त्रास होतो मी तुम्हाला असं बोलतात भाऊ. काय गावात काय म्हणतात त्यांना? लाडाने काही हाक मारतात? भाऊच म्हणतात, भाऊच म्हणतात. हा, भाऊच म्हणतात सगळे. आमचा सगळ्याचा भाऊच आहे, लहान थोरांचा भाऊ आहे आमचा. मग लोक काय इतकं त्यांच्याबद्दल असं म्हणत असतील? पुण्यामध्ये जर पाहिलं तर त्यांच्यावर जवळपास 24 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावरती. मग काय? राजकारणमुळं. राजकारण कुठल्या बी गोष्टीत राजकारण बिघडवतं. चांगल्याला वाईट, वाईटाला चांगलं राजकारण आहे. नाही, मी 5 वर्ष सरपंच होते ताई इथं आमच्या भाऊच्या जीवावर. इतकं गोरगरिबाचा अन्नदानवाला माणूस आहे. आता हो का चांगलं ताई,
चांगले खाणाऱ्या माणसाला माणूस नावं ठेवतो, गुंड वागणाराला ते म्हणतो लय चांगला आहे ते, आणि चांगल्या माणसाला वाईट म्हणते. दुनिया कशी येत आहे आता, आहे ना? मग तसं ते आहे. त्यांना जे काय म्हणलं जातं की ते गुंड आहेत, गुन्हे करून ते पळून गेलेत परदेशात वगैरे, ते त्यांचा मुलगाच शिकायला आधी आहे भाभी तिकडं ताई. पळून जाणारा माणूस नाही तो. काही म्हणत्याला आता ह्यांना करणाराला आणि बोलणाराला काहीतरी हात असतात. तुम्ही माझं वाईट आहेत, मी तुमची वाईट आहे, पण वाईट नाही माणूस. आमच्या गाय गरीबाला आणि दानवाला ताई माणूस आहे ते. आणि ते जर माणूस नसेल तर आमच्या गावाची छत्री उडून गेली म्हणू आम्ही. या गावामध्ये आम्हाला रस नाही. पण आता पुण्यामध्ये जर पोलीस त्यांना अटक करण्याच्या तयारीत आहेत, त्यांना तुरुंगात टाकण्याच्या तयारीत आहेत, काय वाटतं? आरोप घ्यायचा हो बा ताई, आरोप घेऊन काहीतरी काम करायचं असतं ना. साध्या रीतीत काम होतं का सांगा तुम्ही? आरोप झाल्याशिवाय थांबा. आता थोडं सांगते. नवऱ्याने बायकोला मारलं, पोलीस मध्ये गेली ती बाई, फुकट मारतो का नवरा? काहीतरी गुन्हा असेल ना. तसं हे काहीच नाही. गुन्हा आपलं खातंय त्याला ना खातं देखवत नाही. तर ती लहानपणापासून पुण्यामध्येच आहे, तर काय त्यांनी ठरवलंय बळच म्हणायचं? काय कुणाचं मालक आहे का सांगा ताई? काही म्हणायचं. पण जरी ते पुण्यात असले तरी गावाला येणं जाणं त्यांचं असतं. येतात ना गावाला, येतात सारखे सणासुदीला सगळ्याला येतात. यात्राला येते. गावाला काटला काय असलं तरी ती येऊ शकतात. असं येत नाहीत. मग दोघा भाऊ येतात. एक सर आहेत आणि ते राजकारणातच राहिलेले आहेत. राजकारणात कुणी कुणावर आरोप घेतय? हे तर सर आहेत ना, एक भाव त्यांचे सचिन सर. हा, त्यांच्यावरती पण आता गुन्हे दाखल करण्यात आलेले ना. करायला काही असतं ताई, खोट सगळं खोट आहे. नुसतं आरोप घेऊन काम करायचे त्यांच्यावर, काहीच नाही. बाकी आमच्या गावाला तर त्रासच नाही त्यांचा. आता जे म्हणलं जात आहे की त्यांना जिल्हा परिषद निवडणुकीला उभं राहायचं होतं म्हणून हे सगळं केलं गेलं. आता जर हे सगळे केस जर समजा नील झाली आणि ते उभे राहिले तर तुम्ही तुमचा पाठिंबा आहे त्यांना? आहे ना, आमचा पाठिंबा आहे त्यांना. आमचा पाठिंबा राहणार. त्यांनी कुठून बी राहून द्या जिल्हा परिषदला, आम्ही एकजूड मतदान करून निवडूनच आणून विजय करणार माणसं आहेत. हा, त्यांनी कुठं बी राहून द्या आणि त्यांनी नुसता फॉर्म टाकून द्या, विजय करूनच आम्ही हे करणार त्यांचं. त्यांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गुंड म्हणलं जातंय. म्हणू द्या किंवा ताई. आता एखाद्या बाईला नवऱ्यानेच टाकून दिलं, ती म्हणतात ती पालताड आहे, तिला नांदायचंच नग म्हणते. दुनिया अशी आहे व गुण म्हणणार नाही तर काय म्हणतात? चांगल्या माणसाला गुंडच म्हणतंय ना माणूस. चांगला बोलणारा, चांगला गरीबाचा वाली, तो गरीबाकून बोलणारा, त्याला म्हणायचं तो खातोय म्हणून गुंड आहे म्हणून तो खातो, जिरवितो, असं बात करायची. म्हणजे मानवीत बोलतात ना, का नाहीत बोलत? चांगल्यालाच आता आहे ताई. चांगल्याची दुनिया नाही, वाईटाची दुनिया आहे. जो वाईट वागतो त्याला दुनिया चांगली म्हणते. ते आमचा वाईट माणूस नाही. त्यांनी आता या सगळ्यातून त्यांच्यावर जे काही आरोप होत आहेत त्यातून ते निर्दोष सुटायत असं वाटतं? सुटावा ना, सुटलेच पाहिजेत, निर्दोष सुटलेच पाहिजेत. आमचे गोरगरिबाचा निदानवाला माणूस आहे, ते आमच्या आशीर्वादाने सुटलेच पाहिजेत असं आमचं गरिबाची विनंती आहे. हा, तसं आमचं काहीच नाही. आमचं ते आम्हाला जसं कळलंय असं आम्हाला झोपा सुद्धा नाहीत ताई. चांगल्या माणसाला का, हा, चांगल्या माणसाला का असं? जो माणूस अन्नदान नाही करणारा त्याला चांगलं म्हणता तुम्ही. जे घर चालवतोय, दार चालवतोय, गाव चालवतोय त्याला वाईट म्हणता. गोर गरिबाची छत्री आहे ताई ती. ते आमची छत्री जर निघून गेली तर आमचं काहीच खरं नाही. आमच्या गावाचं तुम्हाला सांगते, हा, काहीच खरं नाही आमचं. की आमच्या निम्या अर्ध्या वयापासून ती छत्री आहे आमच्यावर. मी लहानाचं मोठं होताना पाहिलं मी. हा हा, इथंच आम्ही निघलो. पाहायला काय झाले त्यांना? इथेच येत, इथलेच येत. आम्ही काय बाहेर गावचे नाहीत, आम्ही इथलेच आहेत. आता कवानीतच आले असते ते. आता आले असते सप्त्याला, पण आता सप्त्यालाच नाही. सप्त्याला असते 7 दिवस इथं. सप्त्याला 7 दिवस असतात भाऊ. सगळं घर परिवार त्यांचं, पुण्याचं सगळे भावाचे, त्यांचे मुलं बाळ सगळे इथं असतात 7 दिवस सप्ताह असतं. जेवण खावणं, पंक्ती. आता ते ही काय असा आरोप उठवलाय, पळून गेलं म्हणल्यावर माणसाला काय करतं माणूस? आपण एवढा निर्मळ असताना उठवलं म्हणजे पोलीस म्हणतात की आम्ही त्यांना पकडून परत भारतात आणणार आहे. तर
तुम्हाला काय वाटतं, पोलीस पकडून आणतील का ते स्वतःहून येतील? त्यांनी काही केलं नसेल तर? ते स्वतःहून येते, पळून गेलेले नाहीत, ते पळूनच गेलेले नाही तर काय पळून गेले, कोणता तुमचा निर्णय पळून गेलेला म्हणायचं? पळूनच गेलेलं कोणी काही बी उठवतं ना, ते मनानेच येणार आहेत, ते काय पळून थोडेच गेलेले आहेत, ते मनानेच येतात, मनानेच येणार आहेत, ते पळून गेलेले नाहीत. ती पोलीसला आणि दुनियाला ते असं धडधाकट येणार गावाला, काय पुन्हा त्यांना कळणार असं काय झालंय म्हणून मी काय केले असं होणार, असा माणूस आहे तो. पण आता ही सगळी केस झाल्याच्या नंतर जेव्हा केव्हा ते गावात परत येतील, तुम्ही परत तेवढ्याच आनंदाने स्वागत करणार का? स्वागत करणार आम्ही, मिरवणूक काढून आम्ही खारड्यापर्यंत मिरवून अनुभवला आम्ही तिथवर, हा दाल खारड्याला हिथून ही करून रथ पीत बनवून उभा भाऊला करून तिथवर आम्ही मिरवणूक आणणार खारड्यापर्यंत बाबा महाराजा गडापतवर. कुख्यात गुंड निलेश घायवळचं मूळ गाव नेमकं कसं आहे हे जाणून घेण्यासाठी खरं तर टॉप न्यूज मराठीने आज हा ग्राउंड रिपोर्ट केला. आम्ही आमच्या टीमच्या माध्यमातून जेव्हा इथल्या ग्रामस्थांशी बोललो त्यावेळेस अर्थातच या सगळ्यामधून अनेक ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया या पॉझिटिव्ह असलेल्या पाहायला मिळतात. मात्र जो निलेश घायवळ या गावकऱ्यांसाठी एक समाजसेवक आहे, एक देवमाणूस ते या सगळ्या निलेश घायवळ आणि त्याच्या कुटुंबाला म्हटलं जात आहे. मात्र तरी सुद्धा त्याची दुसरी बाजू अशीच आहे की निलेश घायवळ हा एक कुख्यात गुंड आहे. पुणे शहरामध्ये तो एक गुंडांची मोठी टोळी चालवतो, या टोळीचा तो म्होरक्या आहे आणि त्यामुळेच त्याच्यावरती ही सगळी कारवाई आता केली जाते. त्यामुळे या सगळ्याच प्रकरणामध्ये आता निलेश घायवळसह त्याची संपूर्ण टोळी नेस्तनाबूत करण्यासाठी पुणे पोलिसांचे प्रयत्न सुद्धा चालू झालेले पाहायला मिळतात. या संपूर्ण टॉप न्यूजच्या ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून कुठल्याही पद्धतीने आम्ही निलेश घायवळ किंवा त्याच्या या संपूर्ण गुन्हेगारीचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न करत नाही आहोत. मात्र तरी सुद्धा नेमकी ग्राउंड रियालिटी मधल्या लोकांना काय वाटतंय हे जाणून घेण्यासाठी केलेला हा सगळा प्रयत्न होता आणि या सगळ्या प्रयत्नाच्या नंतर खरं तर आता निलेश घायवळ हा भारतात परत येईल असं इथल्या ग्रामस्थांना वाटतंय. त्यामुळे तो खरंच स्वतःहून भारतात परत येतो का आणि या सगळ्यानंतर सुद्धा तो निर्दोष सुटतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, की मग त्याच्यावरती हे जे काही सगळे गुन्हे आहेत आणि जे काही आरोप त्याच्यावरती केले जातात हे सगळे खरे ठरतात आणि निलेश घायवळवरती मोठी कारवाई होते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, अहिल्यानगर. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.